गेलेली वेळ परत येत नाही. एकदा गेलेला काळ परत येत नाही. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. वेळ फार महत्त्वाची आहे. एकदा जर वेळ गेली तर ती परत येत नाही. एकदा जर काळ गेला तो परत येत नाही. म्हणून वेळेनुसारच नियोजनबद्ध कामे करावी लागतात. या वेळेनुसारच वागावं लागतं. या वेळेनुसारच राहावं लागतं. या वेळेबरोबरच चालावं लागतं. आचरण करावं लागतं. कामे करावी लागतात. म्हणून वेळ फार महत्त्वाची आहे. वेळेचे महत्त्व जाणा. वेळेचे महत्त्व समजून घ्या. वेळ किती महत्त्वाची आहे ते. म्हणून आळस ठेवू नका. निष्काळजीपणा करू नका. कंटाळा करू नका. कंटाळा करू नका. जाऊ दे नंतर करू असं म्हणू नका. जाऊ दे नंतर जाऊ असं म्हणू नका. कारण एकदा गेलेली वेळ परत येत नसते. एकदा गेलेला काळ परत येत नाही. म्हणून तुमचं जे काम आहे ते आत्ताच करा. आजच करा. आत्ताच करा. लगेच करा. कारण वेळेचे भान ठेवून, वस्तुस्थितीचे भान ठेवून कामे करावी लागतात. तर तुमचं जीवन सुंदर होते, मजेदार होते, छान छान होते, सुंदर होते. म्हणून वेळेचं महत्त्व जाणा. शिस्त ठेवा. शिस्तता ठेवा. नियोजन ठेवा. पद्धतशीरपणा ठेवा. व्यवस्थितपणा ठेवा. वेळ वाया जाऊ नये. तुमचा मूल्यवान वेळ वाया जाऊ नये. कारण वेळ वाया जर गेला तर तुमचं जीवन वाया जातं. तुमचा पैसा वाया जातो. तुमचं सर्वच काही वाया जातं. म्हणून वेळ वाया जाऊ देऊ नका. वेळ ही फार महत्त्वाची आहे. म्हणून निष्काळजीपणा करू नका. आळस करू नका. कंटाळा करू नका. धरसोड करू नका. आजचं उद्या करू नका. उद्याचं परवा करू नका. तर या आळस निष्काळजीपणाला फेकून द्या. कंटाळा फेकून द्या. चंचलता ठेवा. चंचलता ठेवा. धाडस ठेवा. धीर ठेवा. धैर्य ठेवा. सावधानता ठेवा. सतर्कपणा ठेवा. आणि आपलं काम लवकरात लवकर करा. तुम्ही काम किती महत्त्वाचं जरी असलं तरी उद्या करूया म्हणता. आणि त्यामुळे वेळ निघून जाते आणि ते काम होत नाही. आणि मग तुम्हाला यश मिळत नाही. तुम्हाला जे पाहिजे असतं, जे हवे असतं ते मिळत नाही. आणि त्यामुळे तुम्ही निराश होता, नाराज होता. तुमचं जीवन दुःखी होतं. परंतु जर तुम्ही वेळेच्या वेळी जर कामं केली, वेळेच्या वेळी जर कामे केली तर मात्र तुमचं जीवन सुंदर होते, रंगमय होते, मजेदार होते. म्हणून वेळेनुसार चाला. वेळेनुसार वागा. वेळ ही फार महत्त्वाची आहे. वेळेला जवळ करा. वेळेचा आदर करा. वेळेचा सन्मान करा. वेळेचा मान ठेवा. तरच तुमचं जीवन सुंदर होईल, शानदार होईल, मजेदार होईल. म्हणून वेळेचे महत्त्व जाणा. समजा जर एखाद्या चांगल्या कामाला जायचं आहे आणि तिथे लवकर पोहोचायचं आहे, वेळेनुसारच जायचं आहे. वेळेची मर्यादा आहे, बंधन आहे. वेळेनुसारच गेलं तर ते काम होणार आहे, अन्यथा नाही. म्हणून तुम्हाला 1-2 तास या 5-6 तास अगोदरच निघावे लागेल. जर ठिकाण लांब असेल तर तुम्हाला 4-5 तास तरी अगोदरच निघावे लागेल. ठिकाण जर जवळ असेल तर तुम्हाला 1-2 तास तरी अगोदर निघावे लागेल. कारण तुम्हाला वेळेवर पोहोचायचं आहे. समजा तिथे 12ला पोहोचायचं आहे आणि जर ठिकाण दूर असेल तर तुम्हाला आदल्या दिवशीच निघावं लागेल. वाटल्यास मुक्काम त्या ठिकाणी करा. कारण जर ठिकाण जर खूप दूर असेल, दुसऱ्या गावी जायचं असेल, खूप दूर गावी जायचं असेल, काही महत्त्वाचं काम असेल तर आदल्या दिवशी निघा. तुम्हाला ते तुमचं काम होईल, तुमचं काम सापडेल. आणि जर तुम्ही सकाळी निघाले तर तुम्ही वेळेवर पोहोचू शकणार नाही. कारण वेळ कोणती येईल, केव्हा संकट येईल
केव्हा कोणतं संकट येईल, केव्हा कोणती समस्या येईल, किंवा कोणता अडथळा येईल, काही सांगता येत नाही. तुम्ही म्हणता की मी आता निघालो तर लगेच पोहोचतो. नाही, तसं नाही. गाडी पंक्चर तरी होते. कोणताही अडथळा येऊ शकतो, कोणतीही अडचण येऊ शकते, काही अडचण येऊ शकते. म्हणून अगोदर निघालेलं बरं. आणि मग तुम्ही सकाळी निघता, 12ला पोहोचायचे, पण सकाळी निघता, मग धावपळ होते, गडबड होते. मग या गडबडीच्या वेळेत, या धावपळीच्या कारणावरून तुमचा ॲक्सिडेंट होतो, अपघात होतो. कारण तुम्ही गाडी जोरात चालवता, फास्ट चालवता, उशीर झाला म्हणून फास्ट चालवता, जोरात चालवता. त्यामुळे या धांदलीमध्ये तुमचा अपघात होऊ शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो, कोणतंही कारण घडू शकतं, कोणतीही समस्या येऊ शकते, काहीही होऊ शकतं. वेळेपेक्षा जीवन महत्त्वाचं आहे. जीवन हे फार महत्त्वाचं आहे. जीवन हे एकदाच येते, एकदाच मिळते. म्हणून वेळेपेक्षा जीवन महत्त्वाचं आहे. परंतु वेळ तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून तुम्हाला 12ला जर पोहोचायचं असेल तर आदल्या दिवशी निघावं लागेल. कारण ठिकाण दूर आहे. आणि जर ठिकाण जवळ असेल, 1 तासच लागत असेल जायला, तर मात्र तुम्हाला 12ला पोहोचायचं आहे, तर मात्र तुम्ही 8-9ला निघाला तरी चालेल. परंतु तुम्हाला दूर जायचं आहे, ठिकाण खूप लांब आहे, दुसऱ्या गावी जायचं आहे, तर मात्र तुम्हाला आदल्या दिवशीच निघावे लागेल. सावधानता ठेवून, सतर्कपणा ठेवून, शहाणपण ठेवून, योग्य नियोजन ठेवून निघावे लागेल. कारण वेळेपेक्षा जीवन महत्त्वाचं आहे. म्हणून जीवनही एकदाच मिळतं. म्हणून जीवनला जपा. वेळही महत्त्वाची आहे, जीवनही महत्त्वाचं आहे. सावधानता ठेवणे, सतर्कपणा ठेवणं आवश्यक आहे. शहाणपणा ठेवणे आवश्यक आहे. समजदारपणा ठेवणं आवश्यक आहे. अशा प्रकारे वेळ ही फार महत्त्वाची आहे. म्हणून वेळेनुसार वागा, वेळेनुसार चाला. आपली वस्तू व्यवस्थित ठिकाणी ठेवा, पद्धतशीर ठिकाणी ठेवा. सापडेल कोणती वस्तू असो, कुठलीही वस्तू असो, पेन असो, वही असो, पेन्सिल असो, या आपल्या कोणत्याही प्रकारच्या वस्तू असो, आपला चष्मा असो, गाडीची चावी असो, या कोणत्याही वस्तू असो, नियोजित जागी ठेवा. एक जागा करा, एक वस्तूची जागा करा, नियोजित जागा करा आणि रोज तिथेच वस्तू ठेवा. म्हणजे तुम्हाला ती वस्तू सापडेल. मी इथं ठेवली आहे, मग तुम्हाला सापडेल. परंतु जर तुम्ही कुठेही जर फेकून दिली, कुठेही जर टाकून दिली, तर ती वस्तू सापडणार नाही. ऐन वेळेस ती वस्तू सापडणार नाही. तुम्हाला उशीर होईल, तुम्हाला वेळ होईल आणि मग तुमचं काम होणार नाही. म्हणून एक वस्तूची नियोजित जागा करा, व्यवस्थित ठिकाणी, पद्धतशीर ठिकाणी वस्तू ठेवा. तुम्हाला ती वस्तू वेळेवर सापडेल. म्हणून नियोजन ठेवा, शिस्तता ठेवा, पद्धतशीरपणा ठेवा, व्यवस्थितपणा ठेवा. तर तुमचं जीवन सुरळीत होईल, चांगलं होईल, मजेदार होईल, रंगमय होईल, सुंदर होईल, छान होईल. तुम्हाला कोणत्या अडचणी येणार नाहीत, कोणत्या भानगडी येणार नाहीत, काहीच येणार नाही. तुमचं जीवन सुरळीत होईल, तुम्हाला यश मिळेल. म्हणून वेळेनुसार चाला, वेळेनुसार वागा. वेळ ही फार महत्त्वाची आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.